नमस्कार मित्रांनो, मी शेळके वकील. माझ्या शेळके वकील चॅनलमध्ये तुमचं सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, ज्यावेळी एकत्र कुटुंबाची मिळकत असते आणि त्यामध्ये अनेक सहहिस्सेदार असतात आणि असे सहहिस्सेदार आपल्या आपल्या वहिवाटीप्रमाणे जर वहिवाट करत असतील तर त्या वहिवाटीमध्ये त्यांना इतर हिस्सेदाराच्या परवानगीशिवाय कोणत्याही प्रकारचे मूळ स्वरूपामध्ये जी मिळकत मूळ स्वरूपात आहे त्या मिळकतीमध्ये इतर हिस्सेदाराची जर परवानगी असेल तरच त्याचे मूळ स्वरूप बदलता येते. अन्यथा एखाद्या जागेची किंमत वाढणार आहे म्हणून जर मूळ स्वरूप बदलून त्यामध्ये काही डेव्हलपमेंट करणार असेल तर स्वतः एखाद्या सहहिस्सेदाराला करता येत नाही. त्यासाठी त्याला इतर जे सहहिस्सेदार आहेत त्यांची पूर्व परवानगी घ्यावी लागत असते. अन्यथा सदर सहहिस्सेदार मेहरबान कोर्टातून त्या जी काय मिळकती स्वरूप बदलणार आहे त्याच्याविषयी मेहरबान कोर्टाकडून मनाई मागू शकत असतात. अशा पद्धतीनं एखादी मिळकत जरी असेल आणि त्याचं स्वरूप जर मूळ बदलायचं असेल तर सहहिस्सेदारांची परवानगी ही घ्यावीच लागत असते. मित्रांनो, जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.